बेळगाव तालुक्यातील खादरवाडी गावाला रस्ता बांधून द्यावा या मागणीसाठी खादरवाडी येथील ग्रामस्थांनी कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या आवारात उपोषण सत्याग्रह सुरू केला आहे। गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपूर्ण राहिले आहे। या कामादरम्यान आधीपासून असलेला रस्ता उद्ध्वस्त करण्यात आला असून त्यामुळे गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। यामुळे दररोज अपघात होत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते ग्रामस्थांनी केला आहे। ನಾವು ಅದ ರೋಡ್ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾವ್ರಿ ಸರ್। ಒಂದು ಸಾಲ ಆಗೈತ್ರಿ ಸರ್। ನಾವು ನಮ್ದ ಊರಿನ ಮೇನ್ ರೋಡ್ ಅದಾವ್ರಿ, ಅದ ರೋಡ್ ಪ್ಯಾಚಪ್ ವರ್ಕ್ ಅಷ್ಟ ಅದಾವ್ರಿ। ಪ್ಯಾಚಪ್ ವರ್ಕ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಕ್ ಹೇಳಿದ್ರಿ ಸಂಬಂಧಿತ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ। ಒಂದು ಸಾಲದಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲಾ ಪೇಪರ್ ಅದಾವ್ರಿ ನಮ್ಮ ಕಡೆ, ಡಿಸಿಗೆ ಕಳಿಸ್ತಿ, ಡಿಸಿ ಆರ್ಡರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಆರ್ಡರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ मुख्य सचिव ऑर्डर अदावरी। बट इधर अधिकारी या किसी का भी नहीं सुन रहे हैं, इसलिए हम इधर प्रोटेस्ट कर रहे हैं। नम्द खादरवाडी ऊर ರೀ ಸರ್। खादरवाडी ऊर ರೀ, खादरवाडी ತಾಲೂಕಾ ಬೆಳಗಾವ್ ರೀ। ಸಮಸ್ಯೆ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಭಾಳ ಆಗೈತ್ರಿ ಸರ್। ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ರೋಡ್ ಮುಂದ್ರಿ 2 ಸ್ಕೂಲ್ ಅದಾವ್ರಿ ಸರ್। ಅದ ಸ್ಕೂಲ್ ಒಂದು ತಿಂಗಳ पहले 1 महीना पहले ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದ್ರಿ ಸರ್, ಸಣ್ಣ ಹುಡುಗರದ್ದು ಸರ್। ನಾವು ಇಲ್ಲೇ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಸರ್ ಡಿ ಸಿ ಸರ್ಗೆ, ರೋಡ್ ಮಾಡ್ರಿ, ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ। ಬಟ್ ಯಾರು ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರಿ ಏನು ನೋಡಾಕ್ ಬರ್ಲಿಲ್ಲ। ಅಧಿಕಾರಿ ಹೇಳ್ತಾರಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಬಂದಿಲ್ರಿ। ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಅದಾವ್ರಿ, ಬಟ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಗೆ ಅವ್ನು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರಿ। कांट्रैक्टर सीधा कांट्रैक्टर बोल रहा है मैं उधर नहीं आता, जो कुछ करना है कीजिए। ಏನ್ರಿ ಮೇನ್ ಸಮಸ್ಯೆ, ಮೇನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ರೀ। ಬಿಜಿ ಗೋಡ್ಸೆ ಶಾಸಕರು ಯಾರು ಬರ್ತಾರೆ? ಯಾವ ಶಾಸಕ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಬರ್ತಾರಿ ಸರ್। ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿರಿ? ಏನು ಅವನ ಕಡೆ ಹೋಗಿಲ್ರಿ, बिकॉज ಅವ್ನ उसके ब्रदर ने हमारे गांव का ನಮ್ದ ಊರಿನ ಜಮೀನ್ ಹಡಪ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಬ್ರದರ್। ಅದ ಕಾರಣ ಅವು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಸಿಟ್ ಅದಾವ್ರಿ ಸರ್। ಎಷ್ಟು ಕಿಲೋಮೀಟರ್ ರೋಡ್ ಆಗಬೇಕು? 0.5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಷ್ಟ ಅದಾವ್ರಿ ಸರ್। ಡೈಲಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ನಮ್ಮ ಕಡೆ ಫೋಟೋ ಅದಾವ್ರಿ, ತೋರಿಸ್ತೀರಿ। ಇಲ್ಲೇ ನಾವು ಉಪೋಷಣ ಮಾಡತ್ತೀವಿ ಸರ್। 3 ದಿನ ಆಗಿದ್ರಿ। ನಮ್ದ ರೈತ ಸಂಘಟನೆದ ಪ್ರಮುಖ ಕಾರ್ಯಕರ್ತ ರೀ ಮತ್ತು ಶ್ರೀರಾಮ್ ಸೇನಾ ಹಿಂದೂಸ್ತಾನದ ಕಾರ್ಯಕರ್ತ ರಾಜುದಾದಾ ಪಾಟೀಲ್ ಉಪೋಷಣ 3 ದಿನ ಆಗಿದ್ರಿ। ಅವ್ನು ಉಪೋಷಣ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ರಿ। ನಮ್ದ ಅಧಿಕಾರಿನೂ ಕೇಳಿಲ್ಲ, ಡಿಸಿ ಅವರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಬಂದಿಲ್ರಿ ಸರ್, ಯಾರು ಬಂದಿಲ್ರಿ ಇನ್ನು। ನಮ್ದ ಒಂದು ಮಾಗಣಿ ಅದಾವ್ರಿ, ನಮ್ದ ರೋಡ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ। ಹಂಗಿಲ್ರಿ। रोड नहीं हुआ तो जो दोषी है उसमें उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए। ನಾವು ನಮ್ಮ ಊರಿನ ರೊಕ್ಕ ತೆಗಿಸ್ಕೇಸ್ ನಾವು ಅದ ರೋಡ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಬಟ್ ಯಾರ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಫಾಲ್ಟಿ ಅದಾವ್ರಿ ಅವನ ಮೇಲೆ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಕ್ಷನ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ ಸರ್। ನಮ್ಮ ಹೆಸರು ರಾಕೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ರೀ। मी राजू पाटील, खादरवाडीचा एक रहिवासी आहे। गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही यांना जे लागतात ते पेपर वर्क सगळं पोचवत असताना सुद्धा, आम्ही वरचेवर यांना विनंती करत असताना सुद्धा यांनी आमच्या कोणत्याही शब्दाला दाद दिलेली नाही। येऊन इथं साधी चौकशी सुद्धा केलेली नाही, कारण का रोड असा डाऊनलवरती आहे आणि तो रोड खणून ठेवल्यामुळे तिथनं बाजूने जाताना येताना गाड्यांच्या टायरामधले दगड उडून 2-3 काचा सुद्धा फुटलेले आहेत। आणि हे फक्त खादरवाडीला रोड करायचं हे मोठं काम नाही आहे, फक्त हे रोड थांबवण्याचं काम एकच आहे। ह्याच्यामध्ये राजकीय हेतू हा आहे की यांचा आणि खादरवाडीच्या रयतेला, खादरवाडीच्या लोकांना त्रास द्यायचा मुख्य उद्देश आहे। याचं कारण, मुख्य उद्देश असा आहे की खादरवाडीच्या शेतकऱ्यांनी 120 एकर जमीन स्वबळावरती वाचवलेली आहे आणि ती जमीन अभय पाटील आमदार यांच्या सख्या भावांनी घेतलेली आहे। याच्यावरती याचा एकच मुख्य उद्देश आहे, खादरवाडीचा कोणताही रोड, कोणताही
विकास होत नाही आहे, ह्याचा एकच मुख्य उद्देश आहे. म्हणजे जाणून बुजून काय जाणून बुजून खादरवडीला त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे केव्हापासून चालू आहे? हे आता 2 वर्ष झाली चालू आहे. ज्या वेळेला खादरवडीची शेतकऱ्यांची जमीन घेतलेली आहे, त्या जमिनीला खादरवडी संपूर्ण शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर हा प्रकार चालू झालेला आहे. आता पुढे तुमचं लढा कसं असतं, म्हणजे न्याय मिळाला नाही तर काय करणार? आम्ही जेऊस तोपर्यंत न्याय मिळेल तोपर्यंत, आमचा रोड होईस तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे. जर रोड नाही मिळाला, एक तर आमचा रोड करावा तर आम्ही जाणार, रोड नाही झाला तर इथनं माझं मृत्यूदेह माझ्या गावी जाईल. हा अमरण उपोषण आहे. आज कितवा दिवस? आज 3रा दिवस. तुमचं नाव? राजू पाटील, खादरवडी. या आंदोलनात राकेश पाटील, राजेश पाटील, विशाल पाटील, अरुण माळी, बाळू पाटील, जगू डोळेकर, रमेश पाटील, लक्ष्मण पाटील, बहु डोळेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. कृष्णा कांबळे, KMM मराठी, बेळगाव.